गेले 113 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि हा आजचा 114वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले साताऱ्यातील सातारा महाराष्ट्रातील तो संत ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नावाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची महती साध्या सोप्या भाषेत सांगितली. त्यांनी 365 दिवसांच्या प्रवचनाच्या पुस्तकात म्हणजे पूर्ण वर्षभरासाठी हे प्रवचनाचं पुस्तक आहे आणि प्रत्येक दिवसासाठी एक प्रवचन, एक पान. जे वाचायला 3-4 मिनिटं लागतात, स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. यात त्यांनी संत कसे ओळखावे, संतांचं काय कार्य आहे, आपण कसं वागावं, आपल्या जीवनाची आपण प्रगती कशी करावी, आपण काय करावे, काय करू नये, नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, काय घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हेच यांनी या प्रवचन पुस्तकात आपल्याला साध्या सोप्या भाषेत आणि अगदी उत्तम उदाहरणांसहित आपल्याला सांगितलेलं आहे. हा विषय आता आजचं आहे 114व्या दिवसाचं जे प्रवचन आहे त्याचं आपण वाचन करू आणि त्यांचं शीर्षक आहे संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यू पत्रासारखे आहेत. जे होईल संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते. नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात. तुम्हाला असं वाटते की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वराची पारायणे करून नंतर ग्रंथ लिहिले. त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते आणि ते साक्षात भगवंतापासून आलेले असते. म्हणजे ग्रंथ लिहिणं हे संतांसाठी नसून आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी असते. आपल्या लोकांचं आपल्या लोकांना मार्गदर्शन व्हावं, आपल्या लोकांची उन्नती, प्रगती व्हावी याच्याकरता हे ग्रंथ असतात. त्यामध्ये मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी आहे ना, संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. आपली मुलगी आपले मुलगे किंवा म्हणून चांगल्या वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते, तो कशाला मृत्यूपत्र लिहिल? आता थोडंसं वेगळंच उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, की मृत्यूपत्र का करावं, की त्याच्यामुळे आपल्या मुलांची भांडणं होऊ नये किंवा त्यांना काय कोणाला दिलेलं आहे समजावं. तसंच संतांनी हे ग्रंथ लिहिलेलं असतो. तशी ज्याला खात्री नसतो तो नाईलाजाने मृत्यूपत्र लिहितो. त्याचप्रमाणे संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखवण्यासाठी ग्रंथ लिहिले आहेत. म्हणजे ते फार हुशार आहेत. लोकांनी त्यांना ज्ञानी समजावं ह्याच्याकरता संतांनी ग्रंथ लिहिलेले नाही. तर आपल्यासारख्या जड जीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती. म्हणजे आपण जे संसारिक लोक आहोत, त्यांची उन्नती प्रगती व्हावी त्याच्यावर ते त्यांची तळमळ होती म्हणून त्यांनी हे ग्रंथ लिहिले. पोथी, पुराण, सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो. आपल्या ग्रंथांमध्ये ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग कसा येतो असा वेदांत सांगितलेला असतो. आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थाने घेऊन त्याची उत्तरे दासबोधात लिहिली. आपल्याला सुचणार नाहीत अशा प्रकारची प्रश्न बऱ्याचशा संतांनी त्यांच्या आपापल्या ग्रंथांमध्ये लिहिली. त्याची उत्तरं, प्रश्न आणि उत्तरं अशा रीतीने दिलेली की साध्या सामान्य माणसाला दुसरा कोणता प्रश्नच करू नये. परमार्थानं ऐकणारा दोषी आहे, पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोष समजावा. म्हणजे ऐकत नाही तो म्हणजे आपण सांगण्यात काहीच अर्थ नसतो. हा दोष पत्करू नये. संत जगाला परमार्थ सांगतात. त्याचा फायदा करून द्यावा. म्हणजे आपण एखादा माणूस ऐकला नसेल तर एकदा, दोनदा, तीनदा सांगतो आणि मग गप्प बसतो. पण संत तसे नसतात. खरे संत म्हणतो ते सतत लोकांच्या जीवनाची प्रगती कशी होईल याच्याकडेच त्यांचं लक्ष असतं. तर त्यासाठी लोकांनी नाही तर ते सतत, सतत त्यांना सांगत राहतात. ग्रंथ वाचत असताना ध्येयाच्या परमार्थाप्रती असेल, तर त्यासाठी त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले असेल, इकडे लक्ष असतं. साधनांची योग्य निवड झाली, की सध्या साधले ज्या विषयात पारंगत व्हायचे तेच पुस्तक वाचणे जरुरी असते. याच्या याच्या उलट असते. गणित विषय घेताना वाचतो कादंबऱ्या. मग गणितात पास कसे होणार? म्हणजे आपल्याला जो विषय आहे
त्या विषयाला अनुसरूनच आपण अभ्यास करायला पाहिजे. मग तो पुढचा विषय असो. परमार्थ हेच ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथांचाच अभ्यास करावा. त्यांचंच श्रवण व मनन करावे. आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. हे प्रारब्ध जे काही आपल्याला दिलेलं आहे ते आपण मानवात एक्सेप्ट करावं आणि आपण त्यांच्या संतांच्या सांगण्याप्रमाणे वागावं. म्हणजे निश्चितपणे आपली प्रगती होणार. कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील. कधी तो बरेच दिवस सरळ राहील तर कधी तो मध्येच कचका उडायच्या बेताला जाईल. पण त्याच्या कोणत्याही वस्तूमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही. म्हणजे जे संगतीमध्ये असतात, जे संतांच्या सहवासात असतात, त्यांना नेहमीच आनंद मिळतो. आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पाहायला शिकले पाहिजे. मन द्यावे भगवंताला आणि देह द्या राहायला म्हणजे म्हणजे हे साधन देहाचे सुखदुःख वरवरचे असावे. ते आत शिरून मनावर परिणाम करता कामा नये. पण मन करावे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. हेच आपल्याला संतांनी सांगितलेले. म्हणजे तुमच्या शरीराच्या व्याधींचा किंवा तुमच्या आर्थिक स्थितीचा, तुमच्या शैक्षणिक स्थितीचा, तुमच्या सामाजिक स्थितीचा तुमच्या मनावरती वाईट परिणाम होणे हेच मानसंकट. भगवंताच्या नावाने ते हमखास साधते म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही. नाम का घ्यावं? कारण नामाने या सगळ्या गोष्टी अगदी सहज साध्य होतात. शेवटचं वाक्य संतांच्या ग्रंथांचा खरा अर्थ कृतीनेच कळेल. म्हणजे संतांनी जे ग्रंथ आपल्याला लिहिलेले आहेत ते मृत्यूपत्रासारखे, पण त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप फायदा झाला. मग तुम्ही कोणत्याही संतांच्या ग्रंथांचं वाचन करा. म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानदेवांचं, नामदेवांचं, एकनाथ महाराजांचं, संत तुकारामांचं, अगदी जनाबाई किंवा म्हणजे कोणतेही संत महाराष्ट्रात दिलेले किंवा दुसरे कोणतेही संत जे भारतात किंवा भारताच्या बाहेर गेले, सगळ्या संतांचं एकच सांगणं की चांगले कर्म करा, चांगले विचार ठेवा, देवाचं नामस्मरण करा, लोकांना मदत करा, लोकांची प्रगती कशी होईल असा विचार करा. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांच्यावरती कंट्रोल ठेवून त्याचा परिणाम किंवा त्यांचा इम्पॅक्ट कमी करण्याचा प्रयत्न करा. पण आपल्या वेळेला श्रीरामाचा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे 114व्या दिवसाचं प्रवचन तुम्ही जे वाचन झालं त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यकर जावं हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री जय श्रीराम.